गुड मॉर्निंग किंवा गुड लक म्हणावं का मला. अलार्म 5 वाजताचा लावला होता आणि मी उठली 8 वाजता. कन्सिस्टन्सी बघा माझी कशी आहे. सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही. वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड कृतिकास लाईफ. सो आज मी जाणार आहे जिमला, तर आज मी तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे, तर बनत राहा. चला तर आपण आता सकाळी सकाळी आपलं ब्रश करून घेऊ. ब्रश म्हणजे हे आपल्या सकाळचा मुहूर्त असते कामाच्या अगोदरचा. त्याच्याशिवाय मराठी माणसाचा दिवस तर खूप दूरची गोष्ट आहे. दुसरं कुठलं कामच नाही होत, ना खाणं होत ना पिणं होत, बरोबर ना. आणि बघा ना, ब्रश करताना पण माझा असा फेस आहे जसं काय टूथपेस्टनंच माझं लाईफ सुधारणार आहे, पूर्ण चकाचक. ब्रश केल्यावर असं वाटते की आंघोळ करायची गरजच नाही आहे, पण काय करणार आहे, ब्रशच असतो फक्त दाता घासासाठी, अंग धुवासाठी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काल जिमला जायचं ठरवलं होतं मी, पण काय झालं, कालचं काल राहिलं आणि आजचं आज बघू. कारण की जिम जायचं कंटाळा तर सर्वांनाच येते, पण काय करायला लागणार आहे, हॉट बनावं वाटत आहे मला. हॉट ते किडा सर्वांच्याच अंगात असतो आणि नेहमी मुलींच्या सर्वात जास्त असतो. कारण की मुलींना स्लिम बनावं असं वाटतं, हे बनावं असं वाटतं, पण काय करते, डाएट काय होत नाही आमच्याकडून, म्हणून काय खायचं, जिमला जायचं, विषय खतम. आता मी जिमला चालली आहे फिटनेससाठी, पण खरं सांगू का, रीलसाठी आउटफिट खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी एवढं चांगलं लोअर आणि टी शर्ट घातलं आहे. बघा माझा लोअर आणि टी शर्ट. तसं तर मी आता बॅकपॅक करत आहे. मी माझी बॉटल, स्कार्फ आणि माझे शूज तर मी आता टाकूनच देणार आहे, कारण की तुम्हाला तर माहिती आहे जिमचे शूज वेगळे असते आणि आपले बाहेरचे शूज वेगळे असते. तर आता मी जिमला चालली आहे. बॉडी फिट होणार की नाही याची गॅरंटी तर नाही, पण अटेंडन्स मात्र फिट होईल याची गॅरंटी मी पुरेपूर देईन, पुरेपूर. जिमला ऑलरेडीच मला जायला खूप उशीर झाला आहे, पण काय करणार आहे, थोडं तर फ्लेक्स चालतेच आहे. आता कॅमेरा ओपन असल्यावर मुली तर इकडून तिकडून आहा करून आहे की नाही, बघा, पंछोडू उडती फिरू मस्त गगन में असं चालू आहे. फायनली माझी तयारी झाली आहे, आउटफिट पण रेडी आहे, तर आता आपण डायरेक्ट भेटूया जिममध्ये. बाय. तसं तर माझ्या जिममध्ये कॅमेरा बिलकुल अलाव नाही आहे, कारण की माझे ट्रेनर एवढे स्ट्रिक्ट आहे ना ब्रो, की काय सांगू. आणि त्यांनी पाहिलंसुद्धा, म्हणून मला त्यांनी प्लॅंक करायला लावला. आणि प्लॅंक माझा असा करायला लावला, त्यांना माहीत पडलं की मी कॅमेरा समोर ठेवून आहे, म्हणून ते माझ्याकडे पाहतच होते. मी जर खाली बसली की झाली मग. सो फायनली गाईज माझं वर्कआउट झालं आहे आणि आता मी घरी चालली आहे. आज माझं एवढं छान वर्कआउट झालं आहे, एवढं चांगलं वर्कआउट झालं आहे प्रॉपर, की तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता किती तेज आहे. कारण की आज एवढं छान वर्कआउट झालं आहे, ते पण कॅमेरासोबत, कारण कॅमेरा अलाव नाही आहे माझ्या जिममध्ये, तरी पण मी काहीतरी केलं आहे. बट माझं वर्कआउट खूप चांगलं झालं आहे. पण जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी भेटूया आणि बनत राहा. बाय बाय.